ओडिसामध्ये जाईल तिकडं आपल्याला भांडणंच बघायला भेटते ती. काल ट्रेनमध्ये, आज या दारोड्यांचे सकाळी. तर आम्ही निघालेलो बाहेर ओडिसा फिरायला आणि आम्ही एक पॅकेज बुक केलेलं. त्यात आपल्याला सगळं ओडिसा फिरवणार होते आणि तिथं बस होती, आपल्याला बसमधनं फिरवणार होते. आणि तिथं आलो तर बस गेलेली होती. मग त्यांनी आम्हाला रिक्षातनं सोडलं आणि इथं सोडलं तर खरं, पण इथं बसच आम्हाला सापडेना. परत तिथल्या त्या माणसाला फोन केला, मग तो आला न्यायला. मग शेवटी त्यानं बसवलं बस आणि बस पण लगेच हल्ली. आणि तोपर्यंत आमचा गाईड सांगत होता माहिती कुठं कुठं फिरवणार आहे. तोपर्यंत आम्ही पहिल्या पॉईंटवर पोचलो, चंद्रभागा बीचवर. या बीचवर लय भारी व्ह्यू होता. म्हटलं व्हिडिओ करायला चालू केलं, तोपर्यंत लाट. मग तिथनं आलो, गप गाडीत बसलो आणि पोचलो दुसऱ्या स्टॉपला. आता आम्ही आलो ओल्ड भुवनेश्वरला, म्हणजेच सिटी ऑफ टेम्पल. आणि त्यातलं एक पहिलं मंदिर, लिंगराज मंदिर. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, मंदिराच्या आत 108 मंदिर आहेत आणि प्रत्येक मंदिराचं डिझाईन आणि स्ट्रक्चर वेगवेगळं होतं. तिथनं आम्ही दर्शन घेतलं, बाहेर आलो आणि गाडीत येऊन बसलो. आता आम्ही अशा ठिकाणी निघालेलो, त्या मंदिराचं नाव युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहे, तुम्हाला कळलंच असेल. तर आम्ही आलेलो कोणार्कच्या सूर्य मंदिरला. हे मंदिर इसवी पूर्व 1250 मध्ये बनवलेलं आणि 12 वर्ष 1200 कामगार या मंदिराचं काम करत होते. आणि आपल्या 10 रुपयाच्या नोटावर हे चित्र आहे बघा मंदिरातलं. आणि हे मंदिर बघितल्यावर कळतं आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहास काय आहे. हे मंदिर बघितलं आणि आम्ही आता निघालो नवीन एका ठिकाणी. तिथं पोहोचलेलोच तोपर्यंत बाहेर पाऊस चालू झाला. मग तिथनं छत्री घेतली आणि थांबलो लाईनला तिकीट काढायला. तर आम्ही आलेलो नंदनकंदन नॅशनल पार्कला. तिथनं तिकीट घेतलं आणि आत आलो. पण जायचं कुठं माहीत नव्हतं. म्हटलं सगळी माणसं निघाले तिकडंच जाव्या. एका ठिकाणी लयच गर्दी दिसत होती. तिथं जाऊन बघतोय तर तिथं दिसला वाघ. म्हटलं मग त्याचा फोटो काढावा, पण ती इकडं बघतच नव्हतं. कुठं बघत होतं बघायला गेलो तर खाली 2 वाघ खेळत होती, त्यांच्याकडे ती बघत बसलेलं. परत म्हणलं चालू दे, काय चाललंय ती त्यांचं. तिथनं आलो आम्ही पुढं आलो तोपर्यंत जिराफ दिसलं. जिराफ लय भारी होतं, पण काय ती त्याच्याच तालात होतं. परत तिथनं पुढं गेलो तर तिथं मगरी होत्या आणि माणसांनी मगरीच्या अंगावर पैसे टाकलेले. काय आता बोलायचं माणसासनी. तिथनं आलो आत आणि आत परत आलो तर यो बघा कोंडा. त्याच्याकडे बघून मला हीच कळत नव्हतं जिवंत आहे का मेले. त्याला बघितला आणि परत आलो बघा डायनासोरच्या पोटात आत. आणि आत आल्या किंग कोब्रा दिसला आणि अजून लय प्राणी आणि पक्षी होतं. पण व्हिडिओ लय मोठा होईल म्हणून तुम्हाला ती पुढच्या पार्टमध्ये दाखवतो. बाहेर जाता जाता हरणं बघितली आणि तिथनं बसमध्ये जाऊन बसलो. बसवाल्याने सोडला आपल्याला रूमच्या जवळ आणि तिथे येत होता पाऊस आणि भूक पण लय लागलेली. मग गेलो हॉटेलला, जेवलो आणि बाकीचा व्हिडिओ नेक्स्ट पार्ट.